ब्रँड मोदी, ब्रँड देवेंद्र फडणवीस, ब्रँड कमळ हे काही फेड झालं का? अजिबात नाही. 82 वरनं ते 89 वर आणि इतर अनेक महानगरपालिकांमध्ये लक्षणीय वाढ म्हटली तर ब्रँड मोदी, ब्रँड देवेंद्र शायनिंग लाईक ए रायझिंग स्टार. मागच्या वेळी ठाकरे या विचाराचे किती नगरसेवक होते? 84. आता किती आहेत मला सांगा? ठाकरे हा विचार घेतलेले म्हणजे उबाठा, मनसे सारंटा तोच विचार आहे, पण एकनाथ शिंदे यांचाही तोच विचार आहे. मग ते जर तुम्ही ऍड केले की एकनाथ शिंदे यांचे 29, ठाकरे यांचे 65, मनसेचे 6, ते जर सगळे याच्यामध्ये ऍड केले तर ऍक्च्युअली ती संख्या 100च्या पुढे आता दिसते. त्यामुळे तो जो ब्रँड आहे तो संपला का? तर अजिबात नाही. तो स्ट्रेंथन झाला, पण तो डिवायडेड आहे. थेट मुस्लिम भूमिका घेणार आहे. MIM ला 125 जागा मिळतात. आता ममदानी आणि खान ही थ्रेट किती महाराष्ट्रात करेक्ट होती हे तुम्हाला कळलं असेल. मराठी नावाची एक अप्रतिम ट्युशन तुम्ही लावलीत, पण ती ट्युशन लावल्यानंतर सुंदर हस्ताक्षरात वेळेत अभ्यास करून विथ तुम्हाला एक पेपर लिहायचा होता 3 तासात. तो लिहिण्यात उद्धव ठाकरे आणि त्यांची टीम सरस ठरली, मनसेची टीम थोडी कमी पडली. मला असं वाटतं मुंबईत भाकरी फिरवायची वेळ एकनाथ शिंदे यांच्यावर निश्चित आलेली आहे. या संपूर्ण महानगरपालिका नावाच्या चित्रपटाचा सूत्रधार भाजप होता. त्या चित्रपटाचा धुरंधर हा देवेंद्र होता. नमस्कार, बोल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. अवघ्या देशाचं लक्ष ज्या निवडणुकीने वेधलं होतं ती मुंबई महापालिकेची अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक झाली, अटीतटीची झाली. निकालामध्ये देखील चुरस बघायला मिळाली आणि भाजपने इथं मात केली ठाकरेंवरती. ऐतिहासिक विजय मिळवला. महायुतीचा किंवा भाजपचा पहिला महापौर बनेल अशी स्थिती आहे. परंतु नेमकं काय घडलं या निवडणुकीमध्ये? ठाकरे ब्रँड जो आहे तो नामशेष झाला नाही, पण तो किती राहिला? त्यानंतर ब्रँड फडणवीस उदयास आलाय का? राज ठाकरे खरोखर बिगेस्ट लुझर जे आहेत ते ठरलेत का? एकनाथ शिंदे हे इतके कट साईज किंवा डाऊन साईज 3ऱ्या क्रमांकावरती का फेकले गेले, पण शिंदेकडं ट्रम्प कार्ड आलंय का? या आणि अशा अनेक गोष्टींवरती, पैलूंवरती आपण चर्चा करणार आहोत. आणि संवाद साधण्यासाठी उदय निरगुडकर सर आपल्या सोबत आहेत. त्यांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. आणि निरगुडकर सरांची 3ऱ्यांदा या विषयावरती बोलण्याची संधी मिळते. सरांनी याच्या आधी 2 मुलाखतीमध्ये काही आडाखे केलेले होते, अंदाज ते बरोबरही ठरलेत, काही चुकीचे पण ठरलेत. आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत. चर्चेला सुरुवात करूया म्हणजे कळेल. वेलकम. मला आठवतंय की तुम्ही एका मागच्या निवडणूक मुलाखतीचा समारोप करताना ठाकरेंना उद्देशून म्हणाला होता की तुम्हारी बस्ती बनेगी जरूर लेकिन बसेगी नाही, हा तो डायलॉग होता. आणि दिसते आपल्याला आत्ता की आहे ते, परंतु जी सत्ता होती ती आता नाही आहे. खरं आहे, त्यांची सत्ता येणार नाही हा अंदाज होता. पण मला जर विचारलं की या सगळ्या निवडणुकीच्या हेडलाईन्स काय आहेत, तर मी असं म्हणेन की शरद पवार यांच्या पक्षाच्या महानगरपालिकामधल्या परफॉर्मन्सचं एक प्रश्नचिन्ह आपल्या समोर आलं आहे. अजित पवार यांना फॉल इन लाईन असा मेसेज आहे. एकनाथ शिंदे यांना वर्क हार्डर अँड वर्क स्मार्टर असा एक मेसेज आहे. तर मनसे याला चेंज द लेन हा मेसेज आहे. आणि भारतीय जनता पक्षाला असं आहे की डोंट टेक इट फॉर ग्रांटेड. उद्धव ठाकरे यांच्यासाठी एकच मेसेज आहे, वर्क व्हेरी हार्डर नाव. कारण ही त्यांच्यासाठीची खऱ्या अर्थाने अस्तित्वाची लढाई होती. म्हणजे एक जे नरेटिव्ह सेट होतं की मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे, आणि नंतर हा प्रश्न विचारला गेला की ही ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई. तुम्हाला मी एक सांगतो, ऑन सेकंड थॉट, अशी कुठल्या पक्षाची राजकारणामध्ये अस्तित्वाची लढाई वगैरे काही नसते. जोपर्यंत तो राजकीय पक्ष, त्याचे नेते आणि कार्यकर्ते ठरवत नाहीत की वी आर डाऊन अँड आउट, आम्ही हरलो आहोत, असं जोपर्यंत ते ठरवत नाहीत तोपर्यंत ते लढत राहणार. भले त्यांची संख्या कधी कमी होईल, कधी जास्त होईल. परंतु एक बघा ना, 84 सालच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या 2 जागा होत्या आणि बरोबर 12 वर्षानंतर त्यांची केंद्रात सत्ता आली. त्याच्यानंतर आणखीन 20 वर्षानंतर त्यांची देशात निर्विवाद सत्ता आली आणि 3ऱ्यांदा आली आत्ता. त्यामुळे असं कोणी डाऊन अँड आऊट वगैरे असं काही राजकारणात नसतं, जोपर्यंत तो पक्ष आणि त्या पक्षाचा नेता ठरवत नाही. मला नाही वाटतं की आत्ता या निवडणुकीने मनसेला किंवा भाजपला, मनसेला किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना असा काही मेसेज दिलेला आहे की शट युअर शॉप, असं काही नाही आहे. दे मे हॅव टू चेंज गिअर्स, दे मे हॅव टू चेंज द लिव्हर्स, दे मे हॅव टू चेंज द लेन. मला असं वाटतं की हे प्रत्येक निवडणुकीत स्वाभाविकपणे घडलेले आहे. असे मेसेजेस समाजवादी पक्षाला मिळालेले आहेत, असे मेसेजेस तेलुगू देसमला मिळालेले आहेत,
असे मेसेजेस AIDMK DMKला मिळालेले आहेत. सो इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ बिंग इन पॉलिटिक्स. नथिंग न्यू अबाउट इट. तुम्ही म्हटलं निकालाच भाजपचा जो परफॉर्मन्स आहे तो निश्चितच स्पेक्टॅक्युलर आहे. केवळ मुंबई असं नाही, आपण आता मुंबई सेंट्रिक बोलतोय म्हणून तुम्हाला मी सांगतो, परंतु 82वरनं ते 90च्या घरात पोहोचले. त्याच्यानंतर ठाण्यामध्ये त्यांची संख्या वाढली, पुण्यामध्ये वाढली, पिंपरी चिंचवडला वाढली, सर्वत्र त्यांचा बोलबाला वाढला आणि 29 महानगरपालिकांमध्ये सर्वात मोठा जर पक्ष चंक पाहिला तर तो त्यांचा आहे. सो दे हॅव वन द बॅटल ॲक्च्युली, हँड्स डाऊन ज्याला आपण म्हणू, ते क्रेडिट त्यांना द्यावं लागेल. पण सर एक जे असं वातावरण आता ठीक आहे की म्हणायचं असतं, पण 150 पार होतील महायुती, फक्त भाजप एकट्याने 100 पार होईल कदाचित, म्हणजे गरज पण भासणार नाही महापौर बनायला. म्हणजे आता जे शिंदेकडे ट्रम्पकडे त्याकडे बोलूया आपण, तर थोडीशी दमछाक का झाली मॅजिक फिगर गाठताना. आणि आता जर बघितलं तर अवघ्या 2च जागा बहुमतापेक्षा जास्त आहेत. तर हे तर अपेक्षित नव्हतं. हे गणित जे होतं ते कुठं चुकलं? 3-4 कारणं आहेत त्याची. पहिलं कारण जे आहे ते असं आहे की मतदान 2% कमी झालं. मुळात तुम्ही एक लक्षात घ्या, लोकसभेला किंवा विधानसभेला जशी एक लाट असते, तसं एक हवा चल रही आहे, अशी काही इकडे हवा नसते. खरं तर ही निवडणूक ही नगरसेवक जो आहे, जो लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आहे, ज्याचा संबंध खासदारापेक्षा सुद्धा लोकांच्या जीवनाशी जास्त येत असतो, त्याच्या इमेजवर, त्याच्या कार्यावर, त्याच्या कनेक्टवर लढली जात असते. यावेळा ते प्रमाण होतं नाही असं नाही, परंतु तितकंच प्रमाण कुठलं असेल तर ते पक्षाचं चिन्ह कुठलं याच्यावर होतं. कारण 2 मेजर पक्ष हे फुटलेले होते. एकाकडे मशाल होती, एकाकडे धनुष्यबाण होतं, तर एकाकडे तुतारी होती आणि घड्याळ होतं. असे 4 पक्ष झाले होते. त्यामुळे, आणि ते सुद्धा आयत्यावेळी कोण कुठून कुठे गेलाय काय म्हणजे काही कळतच नव्हतं. म्हणजे आजकाल कोणी एखादा नगरसेवक आला आणि मला जर साहेब शुभेच्छा द्या, मला मी निवडून आलो, तर मी पहिले विचारतो कुठल्या पक्षातनं आलास बाबा तू. म्हणजे ज्या पक्षातनं मला उमेदवारी मिळाल्यानंतर भेटायला होतास त्याच पक्षात आहेस ना का, आयत्यावेळी काय बदललं तू करे पुन्हा. ह्याच्यामुळे पक्षाच्या लेबललाही फार तितकंच महत्त्व आलेलं होतं. हे यापूर्वी दिसत नव्हतं कधी. तुम्ही म्हणाला बरोबर आहे की एक हवा लोकसभेला होती, संविधान खतरे में वगैरे तसं एक नरेटिव्ह होतं. मग त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस ते नव्हतं. पण मग बटेंगे कटेंगे एक है सेफ है आलं, तर या निवडणुकीला कुठलाही अंडरकरंट नव्हता किंवा वातावरणामध्ये ती निवडणूक जाणवत नव्हती. कदाचित भयंकर उभं घाला होता सगळ्या गोष्टींमुळे. शेवटच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला तो फरक जाणवेल की एक मोठा मराठी विरुद्ध अमराठी असा एक हवा अंडरकरंट निश्चित आलेला होता. काही हिंदुत्वाचा एक धागा त्याच्यामध्ये 100% होता की हिंदुत्व या गोष्टीची तुम्ही फारकत घेतलीत आणि कदाचित मुंबईचा महापौर खान होऊ शकतो, हाही एक नॅरेटिव्ह याच्यामध्ये 100% होता. त्याच्या पलीकडे जाऊन मी म्हणेन की जो मेसेज मिळाला आहे तो मेसेज असा आहे. बघा तुम्ही, मागच्या वेळी ठाकरे या विचाराचे किती नगरसेवक होते? 84. आत्ता किती आहेत मला सांगा? ठाकरे हा विचार घेतलेले म्हणजे उबाठा, मनसे, सारंटा तोच विचार आहे. पण एकनाथ शिंदे यांचाही तोच विचार आहे. मग ते जर तुम्ही ऍड केलेत की एकनाथ शिंदे यांचे 29, ठाकरे यांचे 65 आणि मनसेचे 6-7, तर मला तुम्ही सांगा की हे जे 6 आहेत ते जर सगळे याच्यामध्ये ऍड केले तर ऍक्च्युली ती संख्या 100च्या आसपास, 100च्या पुढे आता दिसते. त्यामुळे तो जो ब्रँड आहे तो संपला का? तर अजिबात नाही. तो स्ट्रेंथन झाला, पण तो डिवायडेड आहे. हा एक भाग. नंबर 2, ब्रँड मोदी, ब्रँड देवेंद्र फडणवीस, ब्रँड कमळ हे काही फेड झालं का? अजिबात नाही. 82वरनं ते 89वर आणि इतर अनेक महानगरपालिकांमध्ये लक्षणीय वाढ म्हटली तर ब्रँड मोदी, ब्रँड देवेंद्र इज शायनिंग लाईक ए रायझिंग स्टार. त्यामुळे त्याने काही त्याच्यामध्ये फटका बसलेला नाही. त्यामुळे हे 2 ब्रँड हे निश्चितपणे महाराष्ट्रात चाललेले आहेत. सर तुम्ही म्हणाला की बरं हे 2-3 नरेटिव्ह आली. आधी थोडंसं खान ममदानीसारखा होऊ शकतो, लंडन किंवा अमेरिकेत असं हे होऊ शकतो असं आला. मग उत्तर भारतीय जरी तो मीरा भाईंदर असा ट्विस्ट केलं गेलं, ती का खरी आहे तुम्हाला मी सांगतो. आज जी मुस्लिम मतं काँग्रेसला मिळायची, NCPला मिळायची आणि अलीकडच्या काळात ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलाही काही प्रमाणात पडायची, आज ही सगळी गेली. तुम्ही काय कॉन्फिगरेशन आले महाराष्ट्राचं बघा. 155 जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रात मिळून. त्यातल्या 65 जागा फक्त मुंबईच्या आहेत. म्हणजे मुंबई बाहेर तुम्हाला फक्त 90 जागा मिळालेल्या आहेत. करेक्ट. बाकी परभणी सोडली तर एकही महानगरपालिका तुमच्याकडे नाही. ती जी परभणीची महानगरपालिका आहे ती सुद्धा स्थानिक
नेतृत्व 80,000हून तुमचा आमदार निवडून येतो आणि 2 लाखापेक्षा जास्त फरकांनी तुमचा खासदार तिसऱ्यांदा निवडून येतो. त्यामुळे त्यांची पकड असणं स्वाभाविक आहे. त्यांचा कनेक्ट चांगला होता. तिकडे काही फार सभा वगैरे घेतल्या असंही काय आपल्याला दिसत नाही आहे. त्यामुळे तो तसा विजय आहे, तो त्या स्थानिक नेतृत्वाचा विजय आहे. परंतु 155 जागा या हिंदुत्व हा विचार आम्ही घेतो असं म्हणणारा पक्ष, ज्यांनी त्याच्याशी ॲक्च्युली फारकत घेतलेली आहे आणि थेट मुस्लिम भूमिका घेणाऱ्या MIMला 125 जागा मिळतात. आता ममदानी आणि खान ही थ्रेट किती महाराष्ट्रात करेक्ट होती हे तुम्हाला कळलं असेल. म्हणजे ह्याच्यात काही खोटं नाही आहे. हा जो प्रचार झाला तो अजिबात खोटा नाही आहे. बरं, परंतु ते झालं, त्यानंतर उत्तर भारतीय होईल असंही झालं. पण त्याच्यानंतर शेवटी तो मराठीवरती आला. काय का असेना, मराठी हिंदू, हिंदू मराठी शब्दचल करून शेवटी असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी भाजपला हिंदुत्वाच्या पिचवरनं मराठीच्या पिचवरती खेळायला तरी लावलं. आता इथं मुद्दा येतो की या ज्या जागा आलेल्या आहेत त्या बहुतांश मराठीच आहेत. म्हणजे जे काय म्हणत होते की मराठीच्या अस्तित्वासाठी वगैरे, ते मराठी माणूस बाहेर तर पडला. उद्धव ठाकरेंना ज्या जागा मिळालेल्या आहेत हे तरी आपण म्हणता का की मराठी माणसाने यावेळेस, अगदी एक गट्टा म्हणणार नाही मी, पण बऱ्यापैकी मतदान जे आहे ते या ठाकरे बंधूंना केलं. जर त्यांच्या बाजूनी मराठीसाठी मतदान झालं असतं तर त्याची प्रचंड मोठी पिछेहाट भाजपला भोगावी लागली असती. भाजपला जे मतदान झाले ते सुद्धा मराठी बहुल पट्ट्यात आहे झालं. खूप मोठ्या प्रमाणात ते मतदान झालेलं आहे. त्यामुळे मराठी मतांचा एक गट्टा, कैवारी एक पक्ष असं आता पूर्वीसारखं जे होतं ते राहिलेलं नाही. मुंबईचा एकमेव बादशाह असं काही राहिलेलं नाही. ते वल्गना करायला आम्ही 10 मिनिटात मुंबई बंद करू वगैरे, ठीक आहे, ते निवडणुकीच्या काळात असतं. मुद्दा तो नाही आहे. पण आज डेव्हलपमेंटचा प्लॅन काही तितकाच चालला, हा मुद्दाही मला तितकाच महत्त्वाचा वाटतो. जेवढा मराठीचा मुद्दा चालला त्यापेक्षा जास्त डेव्हलपमेंटचा मुद्दा चालला. दॅट इज मोर इम्पॉर्टंट फॉर मी. की तिथे एक डेव्हलप नेशन म्हणून आपल्याला जायचं असेल तर तो मुद्दा तेवढाच चालला पाहिजे. त्याकडे येऊयात. पण दुसरीकडे सर, जशी या बाजूने एक भीती घातली गेली होती की शेवटचीच निवडणूक असेल आणि मराठी माणूस परागंदा होईल, ऑलरेडी हद्दपार झालेला आहे आणि मग मुंबई जी आहे ती गुजरातला जोडली जाईल आणि ते केंद्रशासित वगैरे म्हणत होते, आता तर म्हणत होते की जोडली जाईल वगैरे, एक भीतीच असते. आणि दुसऱ्या बाजूने सर भीती ही पण घातली गेली, म्हणजे BJP कडून सुद्धा जसं म्हटलं की हा भीतींचाच खेळ होता की नरेटिव्ह किंवा मुस्लिम बनेल, हे तुम्हाला मारहाण होईल, उत्तर भारतीय हे दोघं आले तर वगैरे. निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारचे नॅरेटिव्ह चालवणं हे राजकीय पक्षांचं काम आहे. सो दे विल कीप ऑन डुईंग इट. ते काय आत्ता करतायत असं नाही, यापूर्वी देखील करतायत. मराठी माणसाची गळचेपी हा मुद्दा तर 67 सालपासून आहे. तो काय आत्ता याच्यातला भाग नाही आहे. आणि तो प्रत्येक प्रादेशिक अस्मिता असणाऱ्या पक्षांनी त्या पक्षाच्या स्थानिक निवडणुकांमध्ये वापरलेला आहे. तेलुगू देसमनी वापरलेला आहे, DMK AIDMKनी वापरलेला आहे. तोच काही प्रमाणामध्ये तुम्हाला जनता दल यांनी बिहारमध्ये वापरलेला तुम्हाला दिसतो. TMCनी तो पश्चिम बंगालमध्ये वापरलेला दिसतो. माणूस त्यामुळे माटी बोलतो. त्यामुळे असं काही त्याच्यात मी काही फार गैर किंवा नवीन आहे असं काही नाही. दे प्लेड व्हॉट दे आर बेस्ट ॲट. माझा मुद्दा वेगळा होता की, कारण तुमच्याही म्हणण्यामध्ये आलं होतं मागच्या वेळेस आपण जेव्हा डिस्कशन करत होतो की समजा अशी मराठी माणसं जरी एकवटली तरी तो टक्का जो आहे तो कमी कमी होत गेलेला आहे, जरी जनगणना झाली नसली तरी. आणि दुसऱ्या बाजूनी जो अमराठी आहे, गुजराती, मुंबई पहिल्यापासून कॉस्मोपॉलिटन राहिलेले आहे, उत्तर भारतीय आहेत मोठ्या प्रमाणात गुजराती, उलट तो कन्सॉलिडेट होईल आणि तो जास्त, तर तो सरस ठरला का? मला थेट प्रश्न विचारत आहे की मराठीवरती अमराठी मतं जी आहेत ती भाजपच्या बाजूनी किंवा विरुद्ध बाजूनी ती तो टर्निंग पॉईंट ठरला का? असं ब्लँकेट म्हणता येणार नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो. भारतीय जनता पक्षाला ज्या प्रभागातनं वोटिंग झालेलं आहे ते मराठी बहुल देखील आहेत, करेक्ट. परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नॉन मराठी एरियातनं खूप मोठ्या प्रमाणात वोटिंग झालं आहे असं आपल्याला तेवढं दिसत नाही. त्यांना जे वोटिंग प्रायमरली झालं ते मराठी माणसाचं झालं. त्यामुळे त्या पक्षाचं त्या ठिकाणचं अपील ते तिकडे चालून गेलं. परंतु ही निवडणूक मराठीच्या मुद्द्यावर शेवटपर्यंत खेचता येईल अशा स्वरूपाचा कॉन्फिडन्स काही आता आलेला आहे असं मला काही वाटत नाही. तो मुद्दा तर आपण म्हणत पण होतो की तो पुरेसा नाही आहे. म्हणजे तुम्हाला तो एकत्र यायला 2 भावना ठीक आहे, परंतु तो कसं असतं, मी एखाद्या गोष्टीविषयी बोलणं आणि मी ते बोलतो आहे याच्याबद्दल लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मतदान करणं, या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला मी सांगतो, करेक्ट. म्हणजे माझ्या मराठीच्या बोलण्याला गर्दी होते, माझ्या मराठीचं बोलणं आकर्षक असतं, मुद्दे जेन्युइन असतात, ते काही चुकीचे मुद्दे असायला भाग नाही. परंतु ती स्थिती सुधारण्याकरता आय एम द ओनली पर्सन
हे कन्व्हिन्स व्हायला आणि ते कन्व्हिन्स झाल्यानंतर ती जी लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा जो तुमचा लोकल चेहरा आहे, नगरसेवक किंवा उमेदवार आहे, त्याच्याशी मी आयडेंटिफाय होणं हे जरा एक खूप वेगळ्या गोष्टी आहेत. पण हे ज्या पद्धतीने घडलं म्हणजे राज आणि उद्धव एकत्र आले, मग आधी कौटुंबिक, मग राजकीय, हे सगळं झालं. पण मला सांगा की उद्धव ठाकरेंना फायदा होताना दिसला, राज ठाकरेंना काहीच नाही, बिगेस्ट लुझर वगैरे. मला याकडे यायचंय, ते का घडलं? मला म्हणजे म्हणजे उद्धव ठाकरेंना फायदा झाला या युतीचा आणि राज ठाकरेंना झाला नाही. पण त्याचबरोबर राज ठाकरेंचं मूल्यमापन फक्त आपण त्या संख्येवरती करायचं का? त्यांच्या भाषणामुळं वारं फिरलं, शिवाजी पार्कवरची सभा, अदानीचं वगैरे हे, त्यामुळं तो राग, चीड, तो मराठी माणूस एकवटला, एकजूट झाला, बाहेर पडला आणि मग उद्धवला त्यांनी मतकी दिली. अडाणी हा मुद्दा, हा अदानीचा मुद्दा काय पहिल्यांदा उचलला गेलाय का? मला सांगा. राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीला उद्धव ठाकरे विधानसभा कमी कमी उचलला गेला का? त्याच्यावर त्याला मतं मिळाली का? नाही मिळाली. त्यावेळी तो एक प्रकारे पुन्हा वापरून काय मिळवलं, मला काय त्याच्यातनं साध्य. तर तुम्हाला नाही असं वाटलं की बघा, एकाच माणसाच्या हातात सगळं गेलंय, तुमची लाईट, तुमचं शिक्षण वगैरे, एक माणूस वेठीस धरू शकतो, ती इन्सिक्युरिटी, त्याच्यामुळे ते बाहेर पडला माणूस. एक तुम्ही लक्षात घ्या, भ्रष्टाचारा मुद्दा केव्हा गाजतो माहितीये का? केव्हा पटतो? जेव्हा इट टचेस माय स्किन. मला त्याचा जेव्हा वैयक्तिक त्रास होतो ना, तेव्हा मी त्याच्यावर पेटून उठतो. अदानीच्या मुद्द्याला, अदानीकडे संपूर्ण सिमेंट प्लॅन्ट गेलेत किंवा वीज निर्मिती केंद्र गेली, या मुद्द्याचा जोपर्यंत मला काही इम्पॅक्ट होत नाहीये ना, तोपर्यंत अशा प्रकारचे प्रश्न मोनोपॉलीचे हे आपल्याकडे कितपत साथ देतील याच्याविषयी. मग 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 उद्धव ठाकरेंना मतं का मिळाली मग मराठी माणसाची वगैरे? मग असा प्रश्न होता. मराठी नावाची एक अप्रतिम ट्युशन तुम्ही लावलीत, पण ती ट्युशन लावल्यानंतर सुंदर हस्ताक्षरात वेळेत अभ्यास करून विथ काय ग्राउंड वर्क तुम्हाला एक पेपर लिहायचा होता 3 तासात. तो लिहिण्यात उद्धव ठाकरे आणि त्यांची टीम सरस ठरली, मनसेची टीम थोडी कमी पडली. इतकंच आहे. पण मला विचारायचं आहे की हे सगळं ठीक आहे, बरोबर तुम्ही सांगितलं. एकनाथ शिंदे, तुमच्या सकट सगळेजण म्हणत होते की शिंदे हे 2 नंबरला राहतील, म्हणजे भाजप 1 नंबरला राहील आणि एकनाथ शिंदे 2 नंबर राहतील. त्यांचा स्ट्राईक रेट जो आहे तो पण चांगला असतो. आपण लोकसभेला पण बघितला, विधानसभेला बघितला. एकनाथ शिंदेचं नेमकं गणित कुठं चुकलं? म्हणजे भाजपला ते डाऊन साईज पण करायचे होते, कट साईज पण करायचे होते, अशीही चर्चा होती. बघा, तुम्ही कुठल्याही कोलॅबरेशनमध्ये गेलात ना, कुठलंही कोलॅबरेशन, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांचं कोलॅबरेशन होतं, त्याच्यातही उत्तर प्रदेशमध्ये एकमेकाला कट साईज करत होते. बिहारमध्ये RJD आणि काँग्रेस होतं, त्यांची तर एक सभासुद्धा झाली नाही, प्रेस कॉन्फरन्ससुद्धा झाली नाही, जाहीरनामा पण एकत्र जाहीर केला नाही. त्यामुळे प्रत्येक कोलॅबरेशन इज ऑलवेज ए कोलॅबरेशन ॲज वेल एज कॉम्पिटिशन. लेट्स ॲक्सेप्ट, ॲज लॉंग ॲज दॅट कॉम्पिटिशन इज हेल्दी, नोबडी शुड माइंड इट, नोबडी शुड. प्रत्येक जणच आपला पक्ष वाढवायचा प्रयत्न करणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण तो वाढवताना दुसऱ्या पक्षाला मर्सिलेसली कट करणं, ह्या गोष्टी आल्या की मग त्या सगळ्या गोष्टी येतात. इकडे काय झालंय माहिती आहे का? एकनाथ शिंदे यांच्या 90 जागा मागितल्या, तिथे एक थोडं मला असं वाटतं की ज्या जागांना आपण निवडून यायची पूर्ण खात्री नाही, अशा जागा मागितल्या गेल्या का याचा शोध घेतला पाहिजे. हा भाग क्रमांक 1 झाला. नंबर 2, तुम्ही लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षाच्या आणि इतर पक्षातल्या आमदार पुत्रांना, पुत्रींना, पुत्रवधूंना, जावयांना निवडलं गेलं आणि यांच्या इथे त्याचा फटका का बसला याचाही एक शोध घेतला गेला पाहिजे. त्याच्यामुळे 6 ते 8 जागा त्यांच्या गेलेल्या आहेत. एक लक्षात ठेवा, त्यांच्या मतदारसंघामध्ये ओव्हरऑलच आहे, पण त्यांच्या मतदारसंघात विशेषतः 2 ते 2.5% कमी वोटिंग झालेलं आहे. नाव मगाशी मागच्या वेळी मी सांगितलं होतं की तिरंगी चौरंगी लढत जेव्हा असते, एक ठाकरे बंधूंचा उमेदवार, एक काँग्रेसचा उमेदवार, एक भारतीय जनता पक्षाचा उमेदवार, एक काय ज्याला आपण म्हणू एक कोणतरी चांगला अपक्ष, दुसरा अपक्ष, अशा वेळेला जेव्हा 15,000चा वॉर्ड असतो, करेक्ट, त्या 15,000च्या वॉर्डमध्ये 7,000च्या वरती वोटिंग जात नाही. त्या 7मध्ये जर 5 सिरियस कंटेंडर असतील तर 2,000पर्यंत जाणारा, आणि मागचा जो असतो तो 1,700-1,800 वगैरे असतो. सो इट्स अ मार्जिन ऑफ 200-300. सो त्या लास्ट माईल कनेक्टिव्हिटीमध्ये, मायक्रो मॅनेजमेंटमध्ये जर त्या दिवशी तुम्ही कमी पडलात तर तुम्ही फटके खाता. लोकसभेला भाजपचं नेमकं हेच झालं होतं. भारतीय जनता पक्षाला काही महाविकास आघाडीपेक्षा प्रचंड कमी मतं पडलेत असं नाही, पण जागा प्रचंड कमी का होत्या तर पर बूथ फक्त 4 मतं कमी होती. तुम्ही आत्ता जर काढून पाहिलं
मी आता ते मायक्रो ॲनालिसिस करतोय, नंतर त्याच्यावर लेख वगैरे लिहीन, पुन्हा आपण मुलाखतही करू. पर मतदारसंघामध्ये फार थोड्या फरकानं त्यांचे 10 ते 12 उमेदवार पडलेले आहेत. तसंच उबाटाचेही पडलेले आहेत काही. पण याला त्याचा फटका बसला. म्हणजे एक कमी मतदान, दुसरं त्या कमी मतदानामध्ये आपले मतदार बाहेर काढण्याकरता जी लास्ट माइल कनेक्टिव्हिटी, मायक्रो मॅनेजमेंट, त्या दिवसाचं प्लॅनिंग लागतं. सो यू आर अ गुड बॅट्समन बट यू डिडंट प्ले वेल ऑन दॅट डे. हा त्यातला भाग आहे. तिसरी गोष्ट होती की काही ठिकाणी रॉंग कॅन्डिडेट्स, की ज्या कॅन्डिडेटबद्दल त्यांच्याच पक्षात नाराजी होती आणि साहजिकच मित्र पक्षामध्ये मग त्याचं रिफ्लेक्शन आलं आणि मग तिकडे काही फार उत्साहाने काही मतदान झालंय असं काही दिसत नाही. या 3 गोष्टींमुळे ते जे 50 पर्यंत पोहोचत होतील ते आपल्या 30 मध्ये अडकले आढळले. 6 ते 7 जागा या नातेवाईकांच्यामुळे पडल्या. 6 ते 7 जागा या कमी मतदान मायक्रो मॅनेजमेंटमुळे पडल्या आणि 5 ते 7 जागांठिकाणी बंडखोर हा एक विषय त्यांना डोकेदुखी ठरला आणि अपक्ष काही तिकडे घोळ करून गेले. तर ते एक झालेलं आपल्याला दिसतं. त्या सगळ्यामुळे त्यांच्या जागा कमी झालेल्या आहेत. पण लोकसभा विधानसभेला जेव्हा त्यांचा स्ट्राईक रेट चांगला होता, जागा चांगल्या मिळाल्या होत्या, तेव्हा मग त्यांनी दावा केला होता की बघा खरी शिवसेना कोण वगैरे. तर आता उलट्या बाजूने सांगितलं जाऊ शकतं ना की बघा आमचे 65 आले, तुमचे 28 आलेत, त्यामुळे खरी शिवसेना आमची, गद्दार खुद्दार वगैरे जे काय आहे. तर हा कुठंतरी होता डोक्यामध्ये मुद्दा. एक हा लक्षात पण ठेवा, जो ते वेगळे आहेत, आ सेतू हिमाचल हे बोलतच राहणार आहेत खरी शिवसेना कोणाची. लोकांपर्यंत गेलं का असं म्हणायचं का? याचा तो अर्थ काढू शकतो का आपण? या निकालाचा अन्वय अर्थ वेगवेगळे काढतोय तो आपण. आता पुढच्या 3 वर्षाच्या निवडणुकीनंतर जर एकनाथ शिंदे यांना पुन्हा जर मुंबईमध्ये 36 पैकी त्यांचे 20 एक आमदार निवडून आले तर तुम्ही काय म्हणणार? तो हे असं चालतच राहणार आहे. ते 2 वेगळे गोष्टी आहेत. त्यामुळे त्या दोघांनी आपापले मार्ग वेगवेगळे केलेले आहेत. एका वेगळ्या अर्थानं एकनाथ शिंदेला आनंद झाला असेल ठाकरेंच्या सीट्स बघून. त्याचं कारण असं आहे की आता ट्रम्प कार्ड किंवा किल्ल्या ज्या आहेत त्या त्यांच्याकडे आलेल्या आहेत. त्याची बार्गेनिंग पॉवर जी आहे ती वाढलेली आहे. म्हणजे असं वाटत होतं की कुबड्या ऑपरेशन, एक एक कुबडी हळूहळू हे होईल असे सांगितले गेले की त्यांना कल्याण डोंबिवली आणि ठाण्याचा आवळा देऊन बाकी सगळ्याचा कोहळा काढलेला आहे MMR. ज्या वेळेला 29 निवडणुका एकत्र होतात त्यावेळेला प्रत्येक महानगरपालिकेचा सेपरेट विचार केला जाईल अशा गोष्टी नसतात. त्यावेळेला एकत्रितपणे म्हणजे त्याचा सगळ्याचा विचार केला जाईल. आज ठाण्यामध्ये सत्ता स्थापन करायची असेल त्यांना भाजपची गरज लागणार आहे. काही ठिकाणी भाजपला त्यांची गरज लागणार आहे. अनेक ठिकाणी या अशा गोष्टी होणार आहेत. दोघांना एक माहिती आहे की एकमेकांशिवाय पर्याय नाही आहे. अपरिहार्यपणे सो दे हॅव टू ॲडजस्ट विथ इच अदर. यू लाईक इट ऑर डिसलाईक इट, दे हॅव टू ॲडजस्ट विथ इच अदर. अँड मला असं वाटतं की ते 1-2-4 दिवस हे सगळं पुन्हा ऐकू येईल. 4-10 नावं मीडियामध्ये येतील. ह्याचं नाव डिक्लेअर झालं, त्याचं नाव डिक्लेअर झालं, पण शेवटी जे काही सुरू आहे गॉसिप म्हणायचं, कॉन्स्पिरसी थिअरी म्हणायचं, 28 नगरसेवक ताजमध्ये लपून ठेवलेले आहेत एकनाथ शिंदेनी. आणि मग राऊतांनी सांगितलं की बीजेपीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आमच्याकडे प्लॅन आम्ही योग्य वेळी जाहीर करू वगैरे. हे जे काय झालं तुम्हाला ठामपणे वाटतं की दोघंही म्हणतात की महायुतीच होणार आहे, भाजपचा का शिवसेनेचा हे सांगायला तयार नाहीत? हे बघा, मला असं वाटतं की संख्याबळ पाहता महापौर भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर तरी त्यांचा होईल. आणि त्याला कारणही तसंच आहे, कारण सत्तेमधला सर्वात मोठा चंक आता त्यांच्याकडे आहे. हार्ड बार्गेन ही निश्चित होणार आहे. हे कोण सोडणार आहे ही संधी? मला सांगा, कोणीच सोडणार नाही. परंतु त्याच वेळेला बार्गेन करताना त्यांनाही माहिती आहे की त्या रबरच्या ताणण्याला एक मर्यादा असतात. करेक्ट. आणि ही स्थानिक निवडणूक आहे, त्याच्यावर कोणी राज्य आणि केंद्र स्टेकला लावणार नाही आहे. त्यामुळे ते तारतम्य नक्कीच उपमहापौर पद असेल, स्टँडिंग कमिटीचं एखादं वर्ष असेल, शिक्षण समिती सुधारणा, 75,000 कोटीची ही आवाडवे महापालिका आहे. याच्यामध्ये अनेक पदं आहेत लाभाची. काय वाटतं तुम्हाला की नेमकं बार्गेनिंग कशा करतात? एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणारी लोक पण कमी आहेत. उद्या जर त्यांचे 40 आले असते तर मागणारे हात वाढले असते. आता किमान मागणारे हात तर कमी झाले त्यांचे. हा एक आपण त्यातला वेगळ्या रीतीनं जर विचार करायचा झाला गमतीनं काहीसा. परंतु त्यांना एक हार्ड इंट्रोस्पेक्शन करावं लागेल. ते राष्ट्रवादीच्या बाबतीत बोलायचं, भाकरी फिरवली तर मला असं वाटतं मुंबईत भाकरी फिरवायची वेळ एकनाथ शिंदे यांच्यावर निश्चित आलेली आहे. पण सर, ठाण्याची युती झाली, कारण नगरपालिकेला वगैरे जे काय झालं त्यानंतर मग यांनी जागरदारला महायुती करूयात, मग युती धर्म, एकमेकावर टीका करायची नाही एकमेकाचे, ते सगळं झालं. कल्याण डोंबिवलीला पण युती झाली. पण ते सोडता बाकीचं नवी मुंबई बघितलं, गणेश नाईक
किंवा इकडं नरेंद्र मेहता बघितलं आपल्या मीरा भाईंदरला वगैरे, सगळीकडं जिथं स्ट्रॉंग बेल्ट आहे एकनाथ शिंदेंना, तिथं मात्र भाजपने जाळं टाकलं आणि त्यात फसले असं म्हणता येईल का एकनाथ शिंदे? अंबरनाथला काय झालं बघितलं आपण. आता उल्हासनगरला 38 वरती आहेत. अंबरनाथसारखी कदाचित ठिणगी पडू शकते वंचित. म्हणजे मला वाटतं की तो शिंदे आणि फडणवीस हा तिकडे MMR मध्ये संघर्ष जो आहे तो पेटेल का? शेवटच्या 15-20 जागा ज्या होत्या त्या जागा ज्या आल्या त्या तिथल्या वैयक्तिक स्थानिक नेतृत्वाच्या करिश्म्यावर आलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये नरेंद्र मेहता असतील इकडे वसई विरारमध्ये, आणि इकडे गणेश नाईक असतील. त्यांचा तो एक लास्ट माईलचा कनेक्शन. दुसरी गोष्ट म्हणजे या भागाला सर्वात जास्त आस आहे ती डेव्हलपमेंटची. त्यांच्याकडे कनेक्टिव्हिटी टू मेनलँड मुंबई, त्यांच्याकडे आजूबाजूला जॉब निर्माण होणे, या सगळ्या गोष्टींची, जशी पुण्यामध्ये तुमच्या खूप मोठ्या प्रमाणात जी उपनगरं आहेत तिकडे हा प्रश्न अतिशय. आत्ता ठाण्यामध्ये आपण जिथे इंटरव्ह्यू रेकॉर्ड करतोय, आम्हाला सर्वात आत्ता गरज कसली असेल माहिती आहे का? तर आमची जी इंटरनल मेट्रो आहे तिचं काम लवकर व्हायला पाहिजे. आणि ती इंटरनल मेट्रो अशी पाहिजे की त्या इंटरनल मेट्रोची कनेक्टिव्हिटी मेन मुंबईच्या मेट्रोशी व्हायला पाहिजे, आणि त्या मेट्रोची कनेक्टिव्हिटी सेंट्रल रेल्वेशी आणि एअरपोर्टशी व्हायला पाहिजे. आत्ता याच्यावर आमच्याकडे वोटिंग झालंय की आत्तापर्यंत आमच्याकडे मेट्रो धावली ना आता. सो देर इज अ प्रूफ ऑफ पुडिंग टू सी इट. तीच परिस्थिती आता या MMRDA लार्जर रिजनमध्ये आहे. MMRDA मध्ये जे झालेलं मतदान आहे ते 2 गोष्टींवर आहे. डेफिनेटली ते विकासाला मिळालेलं मत आहे, यात काही शंका नाही. उद्धव ठाकरे यांना मिळाला तो 100% मराठीचा टक्का आहे, याच्यातही काही वाद नाही. हिंदुत्वाचा अंडरकरंट होता, हे देखील मान्यच करावं लागेल की 125 सीट्स जेव्हा MIMच्या येतात त्यावेळेला कुठेतरी त्यांचं कन्सॉलिडेशन होताना दिसतं, परंतु तसं मराठी माणसाचं कन्सॉलिडेशन पूर्णपणे एका पक्षाच्या मागे झालंय असं काही आपल्याला दिसत नाहीये. ती मतं मात्र भाजप, शिवसेना म्हणजे दोन्ही गट यांच्यामध्ये डिवाइड झालेली दिसतात आपल्याला. MIMचा तुम्ही मुद्दा काढला, सुरुवातीला पण काढला, आता काढला. मला हे विचारायचं आहे की अशी पण एक चर्चा आहे की काँग्रेसने जो घेतलेला निर्णय होता वंचितबरोबर जाण्याचा आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्यावर न जाण्याचा, तो जर तसा नसता आणि ते यांच्यावर गेले असते तर मग मुस्लिम मतांचं डिवायडेशन जे दिसतंय ते झालं नसतं वगैरे. तुम्हाला ह्यात काय वाटतं का की असं खरंच काही झालं असतं का, आणि ह्याच्यामुळे काही 10-15 जागा, 20 जागा आणि अजून चुरस अटीतटीची आणि कदाचित ठाकरेंना संधी मिळाली असती असं तुम्हाला वाटतं? हे बघा, राजकारणामध्ये जर तर या गोष्टीला काही अर्थ नाहीये. आत्ता प्राप्त परिस्थितीत जे कॉम्बिनेशन होतं, जे लढत होते, त्याच्यावरच आपण हे सगळं बोलतोय. कदाचित ते एकत्र असते तर भारतीय जनता पक्षाने वेगळा काहीतरी स्ट्रॅटेजी केली असती. कसं आहे, स्ट्रॅटेजी इज ऑलवेज ए रिफ्लेक्शन ऑफ व्हॉट कॉम्पिटिशन इज. कॉम्पिटिशन नसेल तर स्ट्रॅटेजी गरजच काय? तुम्हीच एकटे आहात, तुम्हीच मोनोपॉली आहात, तुम्हीच निवडून येणार आहात. कॉम्पिटिशन आहे म्हणून स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे ती जशी विरोधी मतं डिवाइड करायची स्ट्रॅटेजी होती, ती जर युनायटेड असती तर भारतीय जनता पक्षाने वेगळी स्ट्रॅटेजी केली असती. जर यांना भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काय विकासाच्या प्लॅनला उत्तर देण्यासाठी कॉन्सन्ट्रेट करायचं होतं, त्यांच्याकडे ती संधी होती, त्यांनी ते प्रयत्न केले, पण लोकांना ते पटले नाहीत. हा आत्ताचा मुद्दा आहे. कारण हा प्रश्न तुम्हाला स्पेसिफिक विचारायचं कारण असं होतं की आता जी कॉन्स्पिरसी थिअरी मांडली जाते की देवेंद्र फडणवीसांनीच हे घडवून आणलं, कारण राज ठाकरेंना त्यांनी तिकडे पाठवलं, जसा राज आला तसा काँग्रेस बॅकट्रॅक झालं आणि मग काँग्रेस वेगळी झाली आणि त्याच्यामुळं जी मुस्लिम मतं उद्धव ठाकरेंना लोकसभेला, विधानसभेला मिळाली ती नाही मिळाली. राज आल्यामुळं जे उत्तर भारतीय आणि हे खळखटाक आणि ह्याच्यावर नाराज होणार असं झालं. तुम्ही जो म्हणाला होतात की स्क्रिप्ट रायटर जे आहेत उद्धव आणि राज एकत्र येण्याचे, ते देवेंद्र फडणवीस आहेत, म्हणून म्हणत होतो की मी ही देवेंद्र फडणवीस यांची स्ट्रॅटेजी होती का? जेव्हा आपण पत्रकार म्हणून अशी ऑब्झर्वेशन देतो त्यावेळेला ती क्रोनॉलॉजी जी घडते ना, आपण घटनाक्रम लिहित जातो. 12 तारखेला दुपारी 1 वाजता काय घडलं, 3 तारखेला 3 वाजता काय घडलं, दुसऱ्या दिवशी काय घडलं, तिसऱ्या दिवशी काय घडलं, किती वाजता घडलं, आणि मग त्या रांगोळीच्या ठिपक्यातून एक रांगोळी निर्माण करतो आणि त्यातून प्रत्येक पत्रकार आपापलं एक चित्र जनतेसमोर मांडत असतो. त्यावेळेला ते स्पष्टपणे जाणवत होतं, ते मांडलं गेलं. काही लोकांना ते आवडलं, काही लोकांना आवडलं नसेल. इट्स ओके, इट्स पार्ट ऑफ द गेम. एखादा उमेदवार पडतोय असं आपण त्याला तोंडावर सांगितलं त्याला आवडत नसतं, तसं आहे ते. आत्ताच्या घडीला मला असं वाटतं की याचे स्क्रिप्ट रायटर भाजप असण्यापेक्षा सुद्धा या संपूर्ण महानगरपालिका नावाच्या चित्रपटाचा सूत्रधार भाजप होता, आणि त्या सूत्रधाराच्या कंपनीचा मालक हा देवेंद्र, धुरंधर, मालक हा शब्द बरोबर नाही, त्या चित्रपटाचा धुरंधर हा देवेंद्र होता. ही वस्तुस्थिती आहे. आय थिंक मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर, बेस्ट विकेट टेकर इज देवेंद्र फडणवीस. शेवटाकडे होते आपण, 1-2 प्रश्न विचारतो.
एकत्र आलो, एकत्र राहण्यासाठी वगैरे हे सुरू आहे. या निकालानंतर आपल्या चर्चाही झाल्या, गप्पाही झाल्या. राज ठाकरे राहतील सोबत का आणखीन 2-2.5 महिन्यानंतर काही वेगळं चित्र बघायला मिळणार आहे? तुम्हाला का वाटतं का आता राहतील आता एकत्र, हे आलेले आहेत आता लॉंग टर्मनी? दोन गोष्टी होतील. मला असं वाटतं की मनसेच्या काही लोकांनी असं व्यक्त केलंय की ही जी युती आहे आमची ती या निवडणुकीपुरती आहे आणि एकत्र राहण्यासाठी आहे, हे विधान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आहे. त्याला काही इकडून रेसिप्रोकेट झालंय असं माझ्या तरी पाहण्यात वाचनात कुठे आलेलं नाही, पण तसं असेल तर ते समोर आलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की राजकारण हे त्या वेळच्या उपयुक्तता आणि उपद्रव मूल्य याच्यावर ठरत असतं. 2029 सालपर्यंत आता काही नाही आहे. 2029 सालला बुद्धिबळाचा पट काय असेल, त्याच्यावर कोण कोणाबरोबर जाईल हे ठरणार आहे. आत्ता त्याविषयी अटकळ व्यक्त करून उगीच काहीतरी स्पेक्युलेट करायचं, याला पत्रकारिता म्हणत नाहीत. पण ठाकरे बंधूंचा न्यूसेन्स काय वाटतं तुम्हाला? काय त्यांचं उपद्रव मूल्य, उपयुक्तता काय? 65 नगरसेवक जर असतील तर त्यांना मुंबई महानगरपालिकेवर पहारेकरी होण्याची उत्तम संधी आहे. प्रबळ विरोधक म्हणून त्यांना भूमिका निभावता येईल, संधी आहे. आणि थोडंसं अमित, आदित्य, जी पुढची पिढी आहे, प्रेझेंटेशन वगैरे, तर काय वाटतंय की हे थोडंसं बाहेर पडतील, महाराष्ट्रावर फिरतील, जोडून घेतील, जे कायमच संपर्क, ॲक्सेसिबिलिटीबद्दल एक प्रश्नचिन्ह असतं? 2 नेत्यांकडनं शिकलं पाहिजे. एक देवेंद्र फडणवीस आणि दुसरे शरद पवार. 24/7 अवेलेबिलिटी, पायाला सतत भिंगरी, विलक्षण स्मरणशक्ती आणि दुसरं विलक्षण धोरणीपणा. हेच गुण राजकारणात तुम्हाला लॉंग टर्म मदत करत असतात. तुम्ही जसं म्हणाला की कोण संपत नसतं, काय नसतं, पण कशा होतात, त्यामुळं ब्रँड पवार उतरणीला लागलेलंच आहे. आपण बघतो कुठंच नव्हते ते मतदानाला पण. तुम्हाला एक विधान केलं होतं की 16 तारखेनंतर खरी निवडणूक चालू होईल. आता ज्या पॉलिटिकल रिअलाइनमेंट होतील ना, ती खरी निवडणूक आहे. तुम्ही कोणाला मत देता, तो उमेदवार त्या पक्षात राहील की नाही आणि तो पक्ष त्या भूमिकेवर ठाम राहील की नाही, या सगळ्या 2 वेगवेगळ्या बाबी आहेत. मला असं वाटतं आता हे सगळं ऐरणीवर येत आहे. नाही, पण ठाकरे आणि पवारांच्या भोवती जे राजकारण फिरलं महाराष्ट्राचं 50 वर्ष, बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील, आता बाळासाहेब ठाकरे तर नाहीच आहेत, त्यांची पुढची पिढी आहे. शरद पवार आता नाहीच आहेत, म्हणजे एक प्रकारे ते कदाचित ते विधिमंडळ राजकारणातून ब्रेक पण घेतील एका खासदारकीमध्ये संपल्यानंतर. कुठंच दिसलं नाहीत ते आत्ता. ब्रँड फडणवीस उद्याला येतोय, त्यांच्या भोवती राजकारण जे आहे ते. आणि या निवडणुकीचा एक अर्थ असा काढता येईल का की भविष्यामध्ये काय माहिती नाही, 2029-30 दिल्लीमधला जो खुंट आहे तो बळकट केलाय? देवेंद्र फडणवीस दिल्ली आणि दिल्ली हे समीकरण असं आहे की ते वारंवार चर्चा करायला खूप बरं वाटतं आणि दिल्लीचे पर्याय हे दिल्लीच्या उपलब्धतेवर आणि त्यापेक्षा स्थानिक राजकारणात एखादी व्यक्ती आपण हलवली तर काय परिणाम होईल याचा विचार करून केले जातात. त्यामुळे तयारी विना भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काही करेल असं त्यांची आत्तापर्यंतची सगळी वाटचाल बघता आणि दीर्घ धोरणीपणा लक्षात घेता असं काही होईल अशी जवळच्या भविष्यकाळामध्ये कुठली शंका नाही. आता जे राजकारण आहे ते स्थिर राहील. रिअलाइनमेंट होईल ती NCP मध्ये होईल. शिवसेनेमध्ये निश्चित एक प्रकारचं मंथन होईल की काय प्रकारची भूमिका आपण यानंतर घेतली पाहिजे. मनसे विल डिसाइड इट्स ओन कोर्स ऑफ ॲक्शन. एकनाथ शिंदे यांनी अजूनही आपण भाजप बरोबर आहोत, ठामपणे आहोत, हे त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. परफॉर्मन्स नंतर त्यांनी सांगितलेलं आहे. सो देर इज नो चेंज इन दॅट स्ट्रॅटेजी. त्यामुळे त्या अलायन्समध्ये काही फरक पडेल असं मला सुतराम वाटत नाही. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही तपशीलवारपणे या निवडणुकीचे टेकअवेज काय आहेत, हेडलाईन्स काय आहेत, काय घडलं साधारणतः, मराठी माणसाचा मुद्दा काय होता, अमराठीचा मुद्दा काय होता, नरेटिव्ज काय होती, काय थ्रेट होत्या, हे सगळं तपशीलवारपणे सांगितलं. आणि साधारणतः आता खऱ्या अर्थाने रिअलाइनमेंट आणि निवडणूक सुरू होईल. प्रेक्षक हो, उदय निगुळकर सरांची सगळी मांडणी, त्यांच्या भूमिका, त्यांची मतं तुम्हाला पटली का? तुमचीही काही मतं असतील या विषयावरती, ती पण तुम्ही जरूर सांगा. तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि बघत राहा बोलबेडो. धन्यवाद.